Hello student, today discuss about the practice set 5.4 remaining some examples. Today's first example is if two dice are rolled simultaneously, find the probability of the following events. Student, listen here. Two dice are rolled simultaneously. In one dice, 1 to 6 numbers are present in each and every surface. So, two dice in such way they are rolled simultaneously. Therefore, the first event, the sum of the digits on the upper faces is at least 10. Then sum of the digits on the upper face is 33. Then third event, the digits on the first die is greater than the digits on the second die. So student, listen here, this example I will explain again in Marathi. दोन फासे एकाच वेळी टाकले असता दिलेल्या खालील घटनांची संभाव्यता काढा. तर त्यांनी पहिली घटना दिलेली आहे, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस ॲट लिस्ट 10. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी बेरीज किती पाहिजे? 10. जी दोन अंक येतील त्या दोन फास्यांची त्यांची बेरीज ही आपण करून बघायची. ती 10पर्यंत किंवा कमीत कमी 10 असणं गरजेचं आहे. सेकंडमध्ये पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आणि तिसरी इव्हेंट, पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. तर या पद्धतीने आपण या उदाहरणामध्ये आपण दोन फासे घेऊन ती फेकल्यानंतर काय इव्हेंट येतात ते इथे दिलेले आहेत, त्यानुसार आपण उदाहरण सोडवूया. So I will write first sample space. Sample space for two dice are rolled. Two dice are rolled in simultaneous. Therefore, S is equal to 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5 and 1, 6. Then 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. Then 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. त्यानंतर 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6. Then 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6. Two dice are rolled in simultaneous. दोन फासे एकाच वेळेस फेकले असता त्यापासून जी
शॅम्पल स्पेस आपल्याला तयार होईल तो या पद्धतीचा असेल. एकतर ते दोघंही एक एक असतील किंवा एक एक आणि एक दोन असतील किंवा एक एक आणि एक तीन असतील. या पद्धतीनं एवढ्या आपल्याला त्याच्या शॅम्पल स्पेस निर्माण होतील. हे जर आपण काउंट केले तर हे 1 2 3 4 5 6 आणि असे पण 6 येतील. 1 2 3 4 5 6 6 6 36. या पद्धतीने नंबर ऑफ शॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. विद्यार्थी मित्रो, हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे, समजून घ्या. या ठिकाणी 2 फासे फेकलेले आहेत. जेव्हा आपण एक फासा फेकतो त्यावेळेस आपल्याला 1 ते 6 अंक दिसतात. एकदा 1 असेल, दुसऱ्या वेळेस कदाचित 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. पण या ठिकाणी ॲट अ टाईम 2 फासे फेकले म्हणून 2 किमती आपल्याला मिळत चालतील. पृष्ठभागावरती कदाचित 1 1 असेल, 1 2 असेल, 1 3 असेल किंवा 2 1 असेल, 3 1 असेल, 4 1 असेल, 5 1 असेल, 6 1 असेल. या पद्धतीने यातल्या 36 पैकी कुठलाही एक एक घटक आपल्याला त्याच्या पृष्ठभागावरती आलेला बघायला मिळेल. मग त्यांनी उदाहरणामध्ये इव्हेंट ए असं म्हणूया आपण. इव्हेंट ए काय दिलेले आहेत? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस ॲट लिस्ट 1. इव्हेंट ए इज द सम ऑफ digits on the upper faces is at least 10. is at least 10. वरच्या पृष्ठभागावर जी काही अंक येतील त्या अंकांची बेरीज कमीत कमी किती असायला पाहिजे? 10. मग यासाठी आपण ए साठी शॅम्पल स्पेस तयार करूया. आता यामध्ये बघा 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 या पद्धतीने आपण जर बेरीज करत गेलो, इथं 3 आणि 2 5 होतात. आपल्याला 10 बेरीज आली पाहिजे कमीत कमी. 6 आणि 3 9, 4 आणि 4 8, 6 आणि 4 10, 4 6 10. त्यानंतर हा येईल 5 5 10. त्यानंतर पुढे 5 6, 6 आणि 1 7, 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12. कमीत कमी 10 म्हणजे 11 12 13 पुढच्या बेरीज चालतील. या पद्धतीनं एकूण घटक किती आली? 1 2 3 4 5 6. यावरून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. यानंतर पुढे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस is equal to number of A is 6 and number of S is 36 is equal to 1 upon 6. या पद्धतीने पहिल्या इव्हेंटची आपल्याला व्हॅल्यू तयार होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन 6. देन event B, let event B is the sum of the digits on the upper faces is 33. The sum of the digits on the upper faces is 33. So
B is equal to blank bracket. B is equal to in blank bracket because of the sum of the digits on the upper faces is maximum 6 6. This 6 6 and that sum is 12. आपल्या टोटल सॅम्पल स्पेसमध्ये जास्तीत जास्त जी दोन अंक आलेले आहेत ती 6 आणि 6 आहेत, त्याची बेरीज 12 येते. आणि इथं या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 33 सांगितलेलं आहे, म्हणजे 33 बेरीज येणारा असा कुठलाच यातला घटक नाही, म्हणून आपण तो एम्प्टी दाखवणार, रिकामा दाखवणार आणि त्यामुळे नंबर ऑफ बी आपल्याला किती घेता येईल 0. आणि यावरून त्याची जर प्रोबॅबिलिटी काढली, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 0 अपॉन 36 इज इक्वल टू 0. आणि मग या ठिकाणी आपण लिहू शकतो probability of b is equal to 0. So student, listen here carefully. The event b is sum of the digits on the upper faces is 33. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणाऱ्यांची इव्हेंट आपल्याला त्यांनी सांगितलेली आहेत. पण अशी 33 बेरीज येईल असा यामध्ये कुठलाही एक घटक दिसत नाही आहे. जो सगळ्यात मोठा आहे 6 6, त्याची बेरीज 12 येते. 12पेक्षा वरती कुणाची बेरीज नाही, म्हणून आपण या ठिकाणी तो 0 दाखवलेला आहे किंवा एम्प्टी दाखवलेला आहे आणि म्हणून नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0 येतो. यानंतर पुढे जाऊया. इव्हेंट सी. लेट इव्हेंट सी is the digits on the first die. The digits on the first die is greater than the digits on the second die. Digits on the second die. So event C, sample space is 2 1 3 1. तुम्ही सॅम्पल स्पेस जो यस लिहिलेला आहे त्यामध्ये बारकाईने बघा की जी सॅम्पल स्पेस दिलेले आहेत त्यातील फर्स्ट डाय हा मोठा असेल सेकंड डायपेक्षा, अशा संख्या आपण इथं घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला प्रथमतः सॅम्पल स्पेस यस हा लिहून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला इथं समजेल की मी जो लिहित आहे तो सॅम्पल स्पेस आणि त्या मूळ यस सॅम्पल स्पेसमध्ये ज्या संख्या आहेत त्यातील पहिली संख्या ही ग्रेटर आहे दुसऱ्या संख्येपेक्षा. अशाच सर्व संख्या या ठिकाणी मी नोट आउट केलेल्या आहेत. सिक्स 1 6 2 6 3 6 4 6 5. या ठिकाणी हा सॅम्पल स्पेस पूर्ण झाला. पुन्हा एकदा समजून सांगतो. 2 1 2 ही मोठी आहे 1 पेक्षा, म्हणून या ठिकाणी म्हटलेले ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. हा फर्स्ट डाय, हा सेकंड डाय. फर्स्ट डायची संख्या ही मोठी असायला पाहिजे सेकंड डायपेक्षा. अशा सर्व संख्या त्या यस नावाच्या सॅम्पल स्पेसमधनं आपण कलेक्ट केल्या आणि त्या या ठिकाणी राईट डाऊन केल्या. सो 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3
5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5. आता एकूण टोटल संख्या किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. So number of C is equal to 15. Then probability of C is equal to number of C upon number of S is equal to 15 upon 36. 15 upon 36. So याला जर डिव्हायडेशन केलं, भाग दिला, तर याला मला वाटतं 3चा भाग जाईल. 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 2 जा 6. So our probability is 5 upon 12. Probability of C is equal to 5 upon 12. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण पूर्ण करता आलं. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 2 डाईज दिले असता ते रोल आउट केल्यानंतर त्याच्या जे सॅम्पल स्पेस तयार होईल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो जर समजला तर तुम्हाला पूर्ण उदाहरण निश्चितपणे व्यवस्थितरित्या समजेल. या ठिकाणी आपण थांबू व पुढची उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.